नमस्कार मित्रांनो, गिटार अनप्लगच्या नवीन भागामध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण मायनर स्केल्स बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। आज आपण पहिल्यांदा सी मायनर नॅचरल स्केल बघणार आहोत। तर मी पहिल्यांदा तुम्हाला ती वाजवून दाखवतो। ही आहे सी मायनर नॅचरल स्केल। तर आपण आता मी तुम्हाला टॅप सांगतो त्या नॅचरल स्केलचे। पहिल्यांदा 5th स्ट्रिंग 3rd फ्रेट, 5th स्ट्रिंग 5th फ्रेट, 5th स्ट्रिंग 6th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 3rd फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 5th फ्रेट, 4th स्ट्रिंग 6th फ्रेट, नंतर 3rd स्ट्रिंग 3rd फ्रेट, नंतर 3rd स्ट्रिंग 5th फ्रेट। ही आहे सी मायनर नॅचरल स्केल। तर आता आपण सी मायनर स्केल बघितली, तर आपण आता सी शार्प मायनर स्केल कडे वळणार आहोत। तर मी पहिल्यांदा तुम्हाला ती वाजवून दाखवतो। ही आहे सी शार्प मायनर स्केल। तर मी पहिल्यांदा तुम्हाला त्याचे टॅप सांगतो। पहिल्यांदा 5th स्ट्रिंग 4th फ्रेट, नंतर 5th स्ट्रिंग 6th फ्रेट, नंतर 5th स्ट्रिंग 7th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 4th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 6th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 7th फ्रेट, नंतर 3rd स्ट्रिंग 4th फ्रेट आणि 3rd स्ट्रिंग 6th फ्रेट। ही आहे सी शार्प नॅचरल मायनर स्केल। तर तुम्हाला काही अडलं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देईल। तर आता आपण डी मायनर स्केल बघणार आहोत। तर मी पहिल्यांदा तुम्हाला डी मायनर स्केल ही वाजवून दाखवतो। ही आहे डी मायनर स्केल। तर त्याचं तुम्हाला पहिल्यांदा मी तुम्हाला ते टॅप सांगतो। तर 5th स्ट्रिंग 5th फ्रेट, 5th स्ट्रिंग 7th फ्रेट, नंतर 5th स्ट्रिंग 8th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 5th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 7th फ्रेट, नंतर 4th स्ट्रिंग 8th फ्रेट, नंतर 3rd स्ट्रिंग 5th फ्रेट आणि नंतर 3rd स्ट्रिंग 7th फ्रेट। ही आहे डी मायनर स्केल। तर आपण या 3 स्केल आज बघितल्या, कुठल्या? सी मायनर, सी शार्प मायनर, डी मायनर। आज आपण या 3 स्केल बघणार आहोत। पुढच्या भागामध्ये आपण डी शार्प मायनर, ई मायनर, एफ मायनर ही स्केल बघणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।